नमस्कार मित्रांनो, मोहक मराठी कथा या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. यात तुम्हाला नवनवीन कथा ऐकायला मिळतील. जर तुम्हाला मी सांगितलेल्या कथा आवडत असतील तर माझ्या कथांना लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नवनवीन कथांचा आनंद घ्या. त्या आठवड्यात पुन्हा आम्हाला चांगला एकांत मिळाला नाही. मग पुढच्या आठवड्यात आम्हाला एकांत मिळाला. आम्ही बॉसच्या कॅबिनमध्ये बसून गप्पा मारत होतो. तेव्हा मला काहीतरी आठवले अशा अविभावात मी उठलो. मग मी मॅडमला सावट गोष्टींचे आणि नागड्या स्त्रियांचे फोटोचे पुस्तक लगेच काढून दिले. मॅडम अगदी गुंग होऊन त्या पाहू लागल्या. आता आमच्या कोणतीही लाज शरम बाकी नव्हती. मॅगझिनमधील नागड्या उघड्या मुलींच्या अंगाबद्दल, छाती आणि पुच्चीबद्दल आमची चर्चा रंगली. कोणाची नितंब तर कोणाच्या छातीचे उभार, कोणाची तरारलेली निप्पल तर कोणाच्या निप्पलच्या बाजूची वलय, कोणाची पुच्ची तर कोणाच्या पुच्चीवरील केस, अशा सगळ्या भागांचा आकार, रंग, साईज वगैरे याबद्दल आम्ही कमेंट करू लागलो. श्रद्धा मॅडम अगदी सहजपणे स्तन, योनी, पटल, निप्पल वगैरे शब्द बोलत होत्या. त्यांच्या तोंडून तसले शब्द ऐकून मी कामोत्तेजित होत होतो. प्रथमच मी एका स्त्री बरोबर अशी चर्चा करत होतो. माझा लंड पॅन्टमध्ये एकदम कडक झाला होता. त्यात एवढे प्रेशर जमा झाले होते की मी टॉयलेटमध्ये मूठ मारल्याशिवाय शांत होणार नव्हतो. शेवटी मला राहवले नाही. मी 1 मिनिटात आलो असे म्हणत टॉयलेटमध्ये पळालो आणि खसखस मूठ मारून शांत झालो. मी तर स्वतःला मोकळे करून आलो होतो, पण त्यांना ते शक्य नव्हते. कदाचित त्यांची उत्तेजना त्यांच्या आवाजातून आणि इतर हालचालींतून व्यक्त होत होती. अचानक त्यांनी मला विचारले, सागर, एक विचारू का? विचारा ना मॅडम. जसे तू मला विचारलेस की हे मॅगझिन पाहून तुम्ही उत्तेजित झालात का, तसे मी तुला विचारते, तू उत्तेजित झाला की नाही हे मॅगझिन पाहून? अहो मॅडम, मी एक नॉर्मल मुलगा आहे. असलं काही उघडं नागडं बघितलं की लगेच उत्तेजित होतो मी. इनफॅक्ट मी इतका उत्तेजित होतो की राहवत नाही मला. मग तू काय करतोस नाही राहले की? श्रद्धा मॅडमने हसत हसत मला विचारले. काय करणार मॅडम, इतर काही सोर्स नाही मला. मग आपला हात जगन्नाथ, हातगाडी चालवावी लागते मला. मी हसत उत्तर दिले. काय हातगाडी? मॅडमना माझे बोलणे बहुतेक कळले नाही. हो, हातगाडी, असे म्हणत मी हाताची मूठ वळून 1-2 वेळा वर खाली केले आणि मॅडमला समजले की मला काय म्हणायचंय. करत मॅडम जोरजोरात हसायला लागल्या आणि आपले हसू कसेबसे थांबवत त्या म्हणाल्या, पण आत्ताचे काय? आता उत्तेजित झाला होतास ना तू? झालो ना मॅडम, हे आताच तर तुमच्या समोर मी टॉयलेटमध्ये जाऊन आलो, मी त्यांना बिंदास सांगितले. मॅडम याच्यावर खूप खो हसू लागले. त्यांना आपले हसू आवरेना. पुढे मागे या गोष्टीवरून त्या मला चिडवू लागल्या. श्रद्धा मॅडमची एक सवय होती. आपण काम करत असताना, गप्पा मारत असताना अचानक त्या पदराखाली हात टाकून काहीतरी करायचे. त्या तसे काय करतात हे त्यांना मी अनेकदा विचारले, पण त्यांनी आताच मला सांगितले, मॅडम तुम्ही नेहमी असा पदराआड का हात नेऊन ठेवता? अरे माझी ब्रेसियर घट्ट असते, मग त्याची खालची पट्टी अंगात रुतते, म्हणून मी पट्टीखाली बोट घालून ती फिरवते, मग मला बरं वाटतं. ऍक्च्युली माझा साईज 2 हुकच्या मधात पडतो, त्यामुळे पुढचा हुक लावला तर ब्रा लूज वाटते आणि मागचा हुक लावला तर घट्ट वाटते. त्यावर मी बोललो, मग मॅडम एक काम करत जा ना, हुकच लावत जाऊ नका. नालायक, काही बोलतोस? अहो मॅडम, मला म्हणायचे आहे की इथे आपण एकटेच असताना हुक काढून ठेवत जा. इश्य, हुक लावला नाही तर लूज वाटेल ना, म्हणजे ब्राच्या पट्ट्या बाहेर येतील ना पाठीमागून. तर काय झालं मॅडम, कुणालाच दिसणार नाही. दिसेल तर मलाच दिसेल ना, आणि मला काही वाटणार नाही. मी त्यांना आश्वस्त करीत म्हटलं. अरे पण कोणी आलं तर पटकन मागे हात नेऊन ब्रा लावणे डिफिकल्ट होईल ना. अरे वा मॅडम, मग मी आहे ना मदत करायला, असे म्हणत मी मॅडमला डोळा मारला. चल, चावट कुठला? चावट काय मॅडम, माझी काय हरकत नाही तुम्हाला मदत करायला. बघा, विचार करा, मी हसत म्हणालो. तुला काय, तू तर एकाच पायावर तयार आहे मदत करायला, पण मीही बेशरम तुझ्या बरोबर. त्यांनी उगाच डोळे मोठे करत म्हटले. एक दिवस आम्ही बोलत असताना मॅडम परत पदराआड हात नेत होत्या. काय मॅडम, तुमचा हात आज जरा जास्तच पदराआड जातोय. हो, काल मी नवीन ब्रा घेतली ना, ती फार घट्ट आहे. मग सहन करा मॅडम, मी सांगितलेला उपाय तर तुम्हाला पटला नाही.
आता पटतोय, पण हुक निघत नाही. हो रे, नवीन ब्रा आहे ना, म्हणून हुक निघत नाही. जरा काढून देशील का? त्याने लाजत लाजत मला विनंती केली आणि माझ्या पुढे येऊन पाठमोऱ्या उभ्या राहिल्या. काही क्षणात त्यांचे पाठमोरे निरीक्षण करून मी हात वर करून त्यांच्या ब्लाऊजमध्ये कडेतून बोट आत सरकवली. मग मी ब्राच्या पट्ट्या पकडल्या आणि हुक दिसावं म्हणून ब्लाऊजच्या कडेखाली ओढली आणि लगेच त्यांच्या ब्राची हुक काढली. त्या माझ्याकडे बघून चावटपणे हसल्या आणि थँक्स म्हणाल्या. मी त्यांना हसून प्रतिसाद दिला. हा माझ्यासाठी खूप उत्तेजित करणारा प्रसंग होता. काही वेळाने ते म्हणाल्या, सागर आता हुक लाव परत. का हो मॅडम, कुणी आले नाही तर राहू द्या थोड्या वेळ अजून. नको नको, कुणी आलं तर धावपळ होईल, लावतो. मग मी मॅडमच्या ब्राची हुक परत लावली. खरे तर हा सगळा चावटपणा होता, कारण ब्राची हुक काढायला आणि लावायला त्यांना माझी गरज नाही हे मला माहीत झाले होते आणि त्यांना पण माहीत होते. कारण कधी कधी कोणी आलं तर मॅडम पटकन स्वतःच हुक लावायच्या आणि इतर वेळी मला सांगायच्या. अर्थात त्याने माझे काही नुकसान होत नव्हते म्हणा. या गमतीत त्यांना काय मजा वाटत होती त्यांचं ते जाणो, पण मला त्यांची ब्रा थोडी का होईना पण हाताळायला मिळायची म्हणून मी खुश होतो. असे स्पर्शांचे चान्स देऊन त्या मला काही सुचत होत्या की काय कोण जाणे. आमच्यात घडणारी एक गोष्ट होती ज्याने मला राहून राहून वाटायचे की त्या मला काहीतरी सुचवत आहे. मी ड्रॉइंग बोर्डवर काम करत मग्न असे तेव्हा मॅडम माझ्याजवळ उभ्या राहून, सागर चल जेवायला, अरे चल ना जेवायला असं म्हणत राहायच्या. मी त्यांना म्हणायचो, थांबा मॅडम मी एवढं काम पूर्ण करतो, पण त्या ऐकायच्या नाही आणि सारखं सागर चल असं टुमणं लावायचे. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून खाली मान घालून काम करत राहायचो. मग त्या जवळ येऊन बोर्डला चिकटून उभ्या राहायच्या. माझ्या सवयीप्रमाणे ड्रॉइंग बोर्डचा टी स्क्वेअर सरकवण्यासाठी मी हात लांब करायचो आणि नेमका श्रद्धा मॅडमच्या छातीचे उभार माझ्या हाताला लागायचे. श्रद्धा मॅडम बोर्डाला चिकटून नेमक्या अशा उभ्या राहायच्या की त्यांच्या छातीचे उभार बोर्डच्या साईड एजला चिकटायचे. मग मी टी स्क्वेअर सरकवण्यासाठी हात लांब केला की माझा हात त्यांच्या छातीच्या उभाऱ्यांना लागणे साहजिकच होते. आधी मी त्यांना सॉरी म्हणायचो आणि त्या इट्स ओके म्हणत पटकन बाजूला व्हायच्या. नंतर त्या बाजूला होत नसत आणि दिलगिरी व्यक्त करत नसत. तेव्हा या गोष्टीवरून मला खात्री होत चालली होती की आता पुढची स्टेप घ्यावी असे त्या मला सुचवत आहे. एक वेळा मी त्यांना म्हटलं, मॅडम किती वेळा तुमच्या छातीला माझा चुकून हात लागतो, तुम्ही अशा का उभ्या राहता? अरे पण तुझा हात चुकून लागतो ना. हो, पण कधी कधी तुम्ही म्हणाल की मुद्दामून लावतो. पण मी तसे म्हणाले का की मी काही तक्रार केली? मॅडम मिश्किलपणे म्हणाल्या, केली नाही, पण मला बरे वाटत नाही. अरे रे, असा बोलतोयस जणू काही तुला खूपच वाईट वाटते. तुला तर मनातून उकळ्या फुटत असतील माझ्या उभारांना स्पर्श करायला मिळत होते. बघितलं शेवटी बोललात ना मला मजा वाटते, असे वाटेलच ना तुम्हाला. अरे पण मी तुला काही म्हटलं आहे का? मॅडम परत म्हटल्या. म्हणजे याचा अर्थ असा घ्यायचा की मी माझ्या हातांचा स्पर्श केल्यावर मजा वाटते, ते तू काही समज. श्रद्धा मॅडम सूचकपणे बोलल्या आणि हसायला लागल्या. हो ना, मग मी ते समजतो आणि तुम्हाला जशी मजा वाटते तशी मलाही मजा वाटते तुमच्या छातीचा स्पर्श झाला की. तेव्हा आता मी मुद्दामच तुमच्या छातीला हात लावतो असे म्हणत मी उठलो. सागर बघ, जास्त नालायकपणा करू नकोस, माझ्या अंगाला हात लावू नकोस, मी मार देईन सागर. त्या आपल्या बचाव करत पळत होत्या. मी विलन सारखा हात करून सारखे हसत त्यांना पकडायला जाऊ लागलो. त्या मला हात लावू नकोस म्हणून धमकी देत होत्या आणि मी लावणार म्हणून बोलत होतो. शेवटी त्या रिसेप्शन जवळ आल्या. नाही हो मॅडम, मी मस्करी करत होतो असे म्हणत मी हात खाली गेले. नाही हात लावत ना, बघ तुझ्यात डेअरिंग नाहीये, त्या तरी मला बोलत होते. बघा मॅडम, मला उगाच चॅलेंज करू नका, आता मी सिरियसली बोलतोय. मी त्यांना वॉर्निंग दिली. हो का, मग बघू ना तुझी डेअरिंग. मॅडमने उगाच छातीत आणून मला आव्हान केले. मी पटकन पुढे आलो आणि श्रद्धा मॅडमला माझ्या मिठीत घट्ट पकडले. त्या माझ्या मिठीतून सुटण्यासाठी खोटी खोटी धडपड करू लागल्या. मी त्यांना घट्ट आवळून धरले होते. त्या मला सोडण्यासाठी धमकावू लागल्या. सागर सोड, हा मला लाज नाही वाटत का मला अशी धरली ते? नाही सोडणार. मला चॅलेंज करत होता ना, मी मस्करीत बोलले होते, पण मी सिरियसली पकडलं तुम्हाला. पण तू हात लावणार होतास, मग मिठीत का घेतलेस? अच्छा, मी हात लावला तर चालते, पण मिठीत नव्हते घ्यायला पाहिजे ना. ठीक आहे, मग आता हात लावतो असे म्हणत मी एका हाताने श्रद्धा मॅडमला पकडले
आणि दुसरा हात त्यांच्या छातीकडे नेला. पूर्ण वेळ त्या माझ्या डोळ्यात डोळे घालून बघत होत्या. त्यांच्या ओठावर हलके हसू होते. मी हात नेऊन त्यांच्या छातीच्या उभरावर ठेवला. बघा मॅडम, लावलाच शेवटी ना तुमच्या छातीला हात. त्यांच्या डोळ्यात खोलवर पाहत मी म्हटले, खूप उशीर केलास, पण खरे तर कधीच तू माझ्या छातीला हात लावायला पाहिजे होतास. त्यांनी लाडावल्या स्वरात म्हटले. काय म्हणता, म्हणजे तुम्हालाही मी हात लावायला पाहिजे होता असं वाटत होते? मी आश्चर्याने विचारले. अच्छा, मग काय, आधी किती चान्स घालवलेस तू? अच्छा, ठीक आहे, बघा आता आज मी सगळी कसर भरून काढतो. असे म्हणत मी त्यांना मागे ढकलत सोफ्यावर बसवले आणि मी त्यांना चिकटून बसलो. मग मी त्यांच्या खांद्यावरून हात टाकून त्यांना जवळ ओढले. आमची तोंडे एकमेकांच्या जवळ आली. नजरेने एकमेकांना इशारे झाले आणि आमचे ओठ एकमेकांना भिडले. हळूहळू आम्ही दोघे ओठांचे चुंबन घेऊ लागलो. खरे तर आमच्यात हे सेक्शुअल टेन्शन बऱ्याच काळापासून तयार झाले होते. फक्त कोणीतरी सुरुवात पाहिजे होती आणि ती आज झाली होती. माझा मोकळा हात न कळत श्रद्धा मॅडमच्या छातींच्या उभारावर गेला आणि मी त्यांचे उभार दाबू लागलो. नॉट बॅड. छातीची गोलाई बऱ्यापैकी मंजर होती. ती दाबताना मला मजा येत होती. आमचे ओठ विलग होऊन एकमेकांच्या जिभा आम्ही कधी चाटायला लागलो ते कळालेच नाही. बराच वेळ आम्ही एकामेकांना मिठी मारून होतो. चुंबन घेत सोफ्यावर बसलो होतो. माझा हात उभारांवर मुक्तपणे फिरत होता. मध्ये मध्ये मी त्यांच्या नितंबावर आणि मांडीवर हात फिरत होतो. अचानक बेल वाजली. आम्ही दोघे तडकन उठलो. श्रद्धा मॅडम पटकन पळत पळत आल्या, आपल्या जागेवर गेल्या. मी दरवाजा उघडायला पुढे झालो. मॅडमने मला थांबण्याचा इशारा केला आणि परत माझ्या जवळ आल्या. आपल्या हात रुमालाने त्यांनी माझे ओठ खसाखसा पुसले. त्या परत आपल्या जागेवर आल्या. अच्छा, तर मॅडम आपल्या रुमालाला पळायला होत्या, म्हणजे माझ्या ओठाला लागलेली त्यांची लिपस्टिक पुसता यावी म्हणून. जायला हे तर माझ्या लक्षातच आले नाही. आमचा एक क्लायंट आला होता. मी त्यांना आत घेत स्वागत केले. नंतर श्रद्धा मॅडम त्यांना अटेंड करू लागल्या. आता मला सगळ्या गोष्टी अनावर होत होत्या. मी पटकन टॉयलेटकडे गेलो तेव्हा श्रद्धा मॅडम मला पाहत होत्या. त्यांनी त्यांचे हसू दाबत एक कटाक्ष माझ्या पॅन्टकडे टाकला आणि त्या फाईल घेऊन मीटिंग रूमकडे गेल्या. ओह, म्हणजे मी उत्तेजित झालो होतो त्यांना कळले होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा पिऊन बाहेर गेला तेव्हा मी आणि श्रद्धा मॅडम ऑफिसमध्ये होतो. मी त्यांच्या सीटजवळ गेलो. त्यांच्याजवळ सरळ जाऊन त्यांच्या छातीला हात लावण्याची माझी डेअरिंग नव्हती. तेव्हा काय करावे याच विचारात मी पडलो. शेवटी मी त्यांना म्हटलं, मॅडम काल आपली गंमत अर्धवटच राहिली. तो क्लायंट आला नसता तर? अर्धवट म्हणजे तुझा अजून काही करण्याचा विचार होता का? त्यांनी आश्चर्याने विचारले. नाही म्हणजे अजून काही नाही, पण असेच थोडी अजून गंमत. मी गोंधळत म्हणालो. हरकत नाही, आता आपण पुढे कंटिन्यू करू शकतो, मी त्यांना सूचकपणे म्हटलं. हे बघ सागर, तू काल माझ्यावर जबरदस्ती केलीस म्हणून तू मला हात लावू शकलास, नाहीतर मी तुला हात लावू दिले नसते. याचा अर्थ तू असा समजू नकोस की तुला सारखी सारखी मी हात लावायला देईन. काल मला काय झाले कोणास ठाऊक नव्हते, पण मी तुला जवळ नाही येऊ देणार. थोड्या सिरियसलीच त्या म्हणाल्या. ते ऐकून मी अवाक झालो. माझा भ्रम निराश झाला. त्या मला पुन्हा कधी हात लावायला दिले, पण मी त्या चेहऱ्यावर दाखवले नाही. 2-3 दिवस असेच गेले. 4थ्या दिवशी श्रद्धा मॅडम ऑफिसमध्ये आल्या तेव्हा त्या उदास वाटत होत्या. जेवण करतानाही त्या बोलल्या नाही. नंतर मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हणालो, चला साहेबांच्या कॅबिनमध्ये बसूया. तर त्या म्हणाल्या, माझे डोके दुखते, मी थोड्या वेळ पडते. मग श्रद्धा मॅडम रिसेप्शनमधील सोफ्यावर पडल्या. शेवटी मला राहवले नाही. मी काहीतरी विचार केला आणि 2 कप चहा बनवला आणि मॅडमसाठी घेऊन गेलो. त्यांना हाक मारत त्यांना हसून म्हणालो, घ्या मॅडम चहा घ्या. अरे तू कशाला आणलास बनवून? मी घेतला असता. त्या उठून बसत म्हणाले, ठीक आहे हो, मी आणला बनवून तर त्यात काय बिघडलं. असे बोलून मी कप त्यांच्या हातात दिला आणि विचारले, बसू का जरा इथे? अरे बस ना. आज मी त्यांच्या डाव्या हाताला सोफ्यावर बसलो होतो आणि आम्ही गुपचूप चहा पिऊ लागलो. काय झाले मॅडम, तुम्ही इतक्या शांत का? अरे काही नाही रे, असेच. त्या काहीच बोलत नव्हत्या. अरे मॅडम, आता आपण दोघे जवळचे मित्र आहोत ना, मग तुमचे दुःख मला सांगायला काय हरकत आहे? दुःख दुसऱ्यांना सांगितलं की हलके होते. सांगा मला काय झालं ते. शेवटी त्या पगळल्या. आता काय सांगू तुला, नेहमीचे रडगाणे आहे, जाऊ दे. असं म्हणत त्यांनी चहा संपवला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी तरायला लागले. मग त्यांनी ओंजळीत आपला चेहरा झाकला आणि रडायला लागल्या. रडत रडत
त्या मला सांगू लागल्या. काल घरी गेल्यावर नेहमीप्रमाणे त्यांचे आपल्या सासूशी काही क्षुल्लक कारणावरून खटके उडाले. मग शब्दाला शब्द लागून भांडण वाढले. नंतर त्यांचा नवरा आला तेव्हा सासूने तिच्या परीने भांडणाचा किस्सा सांगितला. त्याने श्रद्धा मॅडमचा नवरा वैतागला आणि त्यांनाच बडबड केली. रात्री एकांतातही त्याने श्रद्धा मॅडमला जवळ केले नाही. मॅडम जवळ गेल्यावर त्यांना धिटकारले. त्यामुळे ते दुःखी झाल्या होत्या. माझ्या कवेत खांद्यावर डोकं ठेवून त्या रडत रडत मला सगळा किस्सा सांगत होता. मी त्यांच्या पाठीवर हात फिरवत समजूत काढत होतो. खरे तर मला त्यांच्या किस्स्यात काही इंटरेस्ट नव्हता. त्यांचे लक्ष माझ्या पाठीवर होते आणि त्यांच्या छातीच्या होणाऱ्या स्पर्शाकडे होते. मी असाच त्यांच्या पाठीवर हात फिरवत होतो. त्या परत रडत रडत म्हणाल्या, अरे मी माझ्या नवऱ्याकडून काय अपेक्षा करत होते. तू आता जसे मला प्रेमाने जवळ घेतले आहे मी त्यांच्याकडून तीच अपेक्षा करत होते. त्याने नुसते मला असे जवळ घेऊन विचारले असते तर मी काय झाले सांगितले असते ना. जाऊ द्या मॅडम, तो कदाचित कुठल्या तरी टेन्शन मध्ये असावा. नाहीतरी तुमचे काही चुकले नव्हतेच. त्याला त्याची चूक कळेल आणि येईल तुमच्या मागे. मी त्यांना आश्वस्त केले. बघितलंच मॅडम, तुम्हाला हलके वाटले ना. मनावरचे ओझे उतरल्यावर हलकेच वाटते. तुमचा चेहराही आता थोडा फ्रेश वाटतोय. हो रे, हे बाकी बरोबर बोललास. त्या उत्साहाने मला थँक्स म्हणाल्या. थँक्स कसले मॅडम? त्यात म्हटले ना, तुमचे दुःख शेअर करणे ही माझे कर्तव्य समजतो. असे बोलून मी कविता मॅडमला अजून जवळ घट्ट ओढले. त्या पण अजून मला चिकटल्या. काही क्षण आम्ही तसेच स्तब्ध राहिलो, एकमेकांच्या जवळीकतेचे सुख अनुभवत. माझा उजवा हात आता त्यांच्या पाठीवरून त्यांच्या उजव्या हाताच्या दंडावर स्थिरावला होता. मग मी माझा हात त्यांच्या दंडावर वरखाली फिरवायला लागलो. माझ्या मनगटाने त्यांच्या छातीच्या मधल्या फटीवर हात फिरवत होतो, म्हणजे त्यांच्या उभारांना साईडने स्पर्श करत होतो. त्याने कविता मॅडमला काय वाटले कोणास ठाऊक, पण त्यांनी हात ओढत माझ्या हाताचा पंजा त्यांनी त्यांच्या उजव्या छातीच्या उभारावर ठेवला. मी त्यांच्याकडे चमकून पाहिले. त्या हळूच लाजत माझ्याकडे वर पाहत होत्या आणि त्या चावटपणे हसल्या. काही क्षण मी माझा हात तसाच त्यांच्या उभारावर ठेवला आणि त्यांच्या डोक्यावर माझे डोके टेकवत त्यांच्या अंगाची ऊब अनुभवली. मग हळूहळू माझ्या हाताची बोटे हलू लागली. मग त्यांनी आपला चेहरा वर केला. त्यांचे डोळे मिटले होते आणि त्यांचे ओठ मला मूक आमंत्रण देत होते. डोळे किंचित खाली करून माझे ओठ मी त्यांच्या ओठाजवळ नेले. काही क्षण मी स्तब्ध झालो. त्यांना आपल्या ओठांजवळ माझ्या श्वासाची जाणीव झाली आणि त्यांनीच आपले ओठ थोडे वर करून माझ्या ओठांना स्पर्श केला. पण मग मी माझे ओठ कविता मॅडमच्या ओठांना भिडवले आणि त्यांची चुंबन घ्यायला लागलो. त्यांच्या तोंडून निश्वास बाहेर पडला आणि त्या पण आदित्यने चुंबनात माझा साथ देऊ लागले. आता माझा त्यांच्या उभारावरील हात जास्तच हालचाल करायला लागले. त्याने कविता मॅडम थोड्या चेकाळल्या आणि त्यांनी आपले ओठ विलग केले आणि आपल्या जिभेने माझ्या जिभेला स्पर्श केला. मग मी पण माझ्या जिभेने त्यांच्या जिभेला स्पर्श केला आणि त्यांची जीभ चोखायला लागलो. आता मी त्यांचे दोन्ही उभार माझ्या दोन्ही हाताने दाबत होतो, कुस्करत होतो. वर मी उत्कटपणे त्यांची जीभ चोखत होतो आणि त्यांचे चुंबन घेत होतो. त्या फक्त हुंकारत होत्या आणि माझा दुहेरी हल्ला उत्कटपणे झेलत होत्या. कविता मॅडम पाठपोऱ्या माझ्या मांडीवर बसल्या होत्या आणि मी त्यांच्या बगलीतून हात घालून त्यांना पकडून त्यांचे दोन्ही उभार दाबत होतो. माझ्या कडक लंडावर त्यांचे नितंब रुतले होते आणि त्यांच्या नितंबाच्या उतार स्पर्शाने माझा लंड पाणी पाणी होत होता. त्या हुंकारत हालचाल करत मला चुंबनात साथ देत होत्या. त्या हलत होत्या, त्यामुळे त्यांचे नितंब माझ्या लंडावर घसले जात होते आणि मी पण कंबर किंचित हलवत होतो त्यामुळे आणि त्यांच्या नितंबावर हलकेच धक्के मारत होतो. मग मी त्यांच्या गालावर गाल घासत हळू आवाजात बोलू लागलो, मॅडम तुम्हाला माझी उत्तेजना जाणवते ना? कुठे? त्या नशिला स्वरात म्हणाला, खाली तुमच्या नितंबामध्ये. हो जाणवते. बघा किती कडक झाल्या तुमच्या स्पर्शाने. तुमची छाती दाबून तुम्हाला असे किस करून. ओ सागर, तू खूप नालायक आहेस. खूप चावटपणा करतोस. त्या मादकपणे म्हणाल्या. तुम्हाला आवडत नाही का? थांबू का? जणू मी थांब म्हटले तू थांबणारच आहेस. त्या हुंकारत म्हणाल्या. आणि तुम्ही पण थांबणार नाही ना? तुम्हाला पण मजा वाटते ना? हो ना? तुम्ही पण एक्साइट होता ना? खरं सांगा, तुम्हालाही खाली काहीतरी होते ना? मी त्यांच्या कानाची पाळी ओठात धरत म्हणालो, खाली कोठे? तिने चित्कारत विचारले. खाली तुमच्या मांड्यामध्ये, तुमच्या योनीमध्ये, तुमच्या चिरेमध्ये. ओ सागर, किती घाण बोलतोस तू. त्या पुन्हा मादकपणे हुंकारत म्हणाल्या. खरंच सांगा, मजा वाटते ना? अगदी गळत असेल ना तुमची योनी खाली, हो ना? ओ सागर, आता काय सांगू. त्या स्वस्तपणे हुंकारत होत्या. ठीक आहे, मी स्वतःच चेक करतो. असे बोलून
मी माझा डावा हात खाली नेला आणि कविता मॅडमची साडी वर करू लागलो. माझा हात पकडत त्या मला थांबवण्याचा प्रयत्न करत बडबडायला लागल्या. सागर, नको रे पुढे जाऊस, हे ठीक नाही, तू खूपच वाहवत चालला आहे. पण मी त्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांची साडी गुडघ्यापर्यंत वर केली. मग मी साडीत हात घातला आणि त्यांच्या मांडीला हात घासत घासत आत हात खुपसू लागलो. वर माझ्या उजव्या हाताने मी त्यांची उजवी छाती दाबत होतो आणि वर त्यांच्या ओठाचे चुंबनही घेत होतो. माझा हात चुंबनही घेत होतो. माझा हात त्यांच्या जांघेत पोहोचला आणि माझ्या हाताला त्यांच्या पॅन्टीची कड लागली. ती ओली झाली होती. मी अजून हात घुसवला आणि डायरेक्ट त्यांच्या पॅन्टीवर नेला. त्यांची पॅन्टी ओली चिंब झाली होती. माझ्या हाताला त्यांचा योनी रसाचा चिकटपणा जाणवत होता. त्या ओल्या पॅन्टीवरूनच मी त्यांच्या योनीच्या चिरल्या स्पर्श केला आणि चाचपू लागलो. माझा लंड प्रचंड कडक झाला होता. काम वासनेची आग माझ्या लंडात उसळत होती आणि माझे अंग गरम झाले होते. कविता मॅडम पण जणू कामजोराच्या आगीत होरपळल्या होत्या आणि त्यांच्या अंगातही एक वेगळाच उष्णपणा जाणवत होता. मॅडम, बघा तुमची पॅन्टी किती ओली झाली आहे. तुम्ही किती गरम झाले आहात. तुमची योनी किती गरम भासत आहे. नको रे, यापुढे नको जाऊस सागर, हे बरोबर नाही सागर, कविता मॅडम हळूच म्हणाल्या. काय बरोबर आणि काय चूक मॅडम? तुम्ही अतृप्त आहात तेव्हा तुमची तृप्ती व्हायलाच पाहिजे आणि मी करू शकतो तुम्हाला तृप्त. नाही सागर, मी नाही तुला तिथे घालू देणार, त्यांनी उत्तेजितपणे मला म्हटले. मॅडम घाबरू नका, तुम्ही समजता मी तसे करणार नाही. ही माझी जीभ आहे ना, ही जीभ तेथे खाली तुमच्या त्या ओठांवर, तुमच्या त्या दाण्यावर फिरली तर कसे? ओ सागर, किती घाण बोलतोस तू. असे बोलून कविता मॅडमने माझी जीभ जोरात चोखली आणि खाली कंबर उचलून योनी माझ्या हातावर दाबली. मी खाली वागलो आणि माझे तोंड सविता मॅडमच्या ओल्या चिंब पॅन्टीवरून त्यांच्या योनीवर ठेवले. त्यांना क्षणाची उसंत न देता मी पॅन्टीवरूनच त्यांची योनी चोखायला लागलो. त्यांच्या योनीची पटलं तसेच त्यांचा दाना यांच्यावर मी आळीपाळीने माझ्या तोंडाने हल्ला चढवला. त्या अंग हलवून मला क्षीण विरोध करू लागल्या, पर त्यांच्या विरोधात काही जोर नव्हता. त्या कळवळत होत्या, हुंकारत होत्या आणि चित्कारत होत्या. दोन्ही हाताने मी त्यांच्या मांड्या पकडून फाकवत होतो आणि त्यांची योनी चोखत होतो. त्यांची उजवी मांडी पकडलेला माझा हात मी काढून घेतला तरी त्यांनी आपली मांडी तशीच फाकवलेली धरली होती. त्यावरून मी ओळखले की आता त्यांनाही ते सवय. मग हळूच माझा हात मी त्यांच्या योनीवर आणला आणि पटकन योनीवरची पॅन्टी बाजूला केली आणि तोंड त्यांच्या नग्न योनीत खुपसले. आहा करत मॅडमने माझ्या डोक्यावरचे केस धरले आणि माझे तोंड आपल्या योनीवर दाबू लागल्या. मी जमेल तसे त्यांची योनी चोखायला लागलो. ओ सागर, ओ, असं करत त्यांनी एक घुमसटलेली किंचाळी बाहेर काढली आणि त्या आपली कंबर हलवून आपली योनी माझ्या तोंडावर घासू लागल्या. त्या जळत होत्या. कविता मॅडमच्या योनीला माझ्या तोंडाचा स्पर्श झाला आणि त्यांचा बांध फुटला. मी आवडीने त्यांची योनी चोखत राहिलो. त्यांच्या योनीचा तो वेगळा गंध माझ्या नाकात भिनत होता. त्यांच्या योनी रसाची आगळीवेगळी चव मला झिंग आणत होती. प्रथमच कोणत्या स्त्रीची योनी चाटत होतो आणि पहिल्याच वेळेस मी त्या स्त्रीला झळायला लावले होते याचा मला अभिमान वाटत होता. तसे तर मी काही वैशांची योनी पाहिली होती, मी त्यांना झावलो होतो, पण ही पहिलीच वेळ होती की मी एका चांगल्या स्त्रीची योनी बघत होतो आणि ती मला चोखायला मिळाली होती. कविता मॅडमच्या झडण्याचा भर ओसरला तसे त्या माझे डोके योनीवरून बाजूला करू लागल्या, पण मला अजून करावेसे वाटत होते म्हणून मी त्यांची योनी चोखतच राहिलो. आधी काही क्षण त्या मला विरोध करत राहिल्या. नंतर त्यांनी आपला हात बाजूला घेतला. मी दाना चोखत राहिलो आणि चगळत राहिलो. काही क्षण शांत राहिल्यावर त्यांची कंबर पुन्हा हलू लागली. माझे केस धरून त्या पुन्हा माझ्या तोंडावर आपला दाना घासायला लागल्या. त्याच लईवर तोंड हलवून मी त्यांचा दाना जोमाने चोखायला लागलो. 2 मिनिटात पुन्हा मी त्यांना कामजोराच्या शिखरावर नेले. आता वेगळ्याच उत्तेजनेने कंबर हलू लागल्या आणि दाना माझ्या तोंडावर रगडू लागल्या. मी ही चोखणे चालू ठेवले. माझा श्वास
घुसमटत चालला होता. तरीही मी कसेबसे श्वास घेत त्यांचा दाना चोखत राहिलो. शेवटी पुन्हा एक अर्ध किंकाळी मारत मॅडम झाडायला लागल्या. आता झडताना त्याची कंबर वर उडत होती. मी शितापीने त्यांचा दाना तोंडात ठेवून चोखत राहिलो. त्यांची तृप्ती झाली तेव्हा धाडकन त्यांनी आपले नितंब सोफ्यावर आपटले आणि त्या निश्चित पडल्या. मी ऊर भरून एक निवांत श्वास घेतला आणि खाली कविता मॅडमकडे पाहिले. त्या शुद्धीवर नसल्यासारख्या पाय फाकून पडल्या होत्या. त्यांच्या गोऱ्या मांड्या आणि जांग मला दिसत होती. योनीवर ओली झालेली पॅन्टी दिसत होती. जेव्हा त्या भानावर आल्या मी त्यांच्याकडे पाहून सावटपणे हसत होतो आणि माझा लंड पॅन्टवरून कुरवाळत होतो. त्यांना प्रचंड लाज वाटली, पण आत्ता काय झाले यांची जाणीव त्याला झाली आणि शर्मीने त्यांचा चेहरा लाल झाला. त्या पटकन सोफ्यावर उठल्या आणि आत पळाल्या. आत पळत टॉयलेटमध्ये शिरल्या आणि त्यांनी दरवाजा लावून घेतला. मी जाऊन दरवाजा ढकलला, पण त्यांनी तो लॉक केला होता. मी हाका मारल्या, पण त्यांनी ओ दिला नाही. मी बाजूच्या टिपॉयवरील टिश्यू बॉक्समधून टिश्यू घेतले आणि माझे तोंड पुसायला लागलो. मग मी शांत बसून मॅडमची बाहेर यायला वाट पाहत राहिलो. तेवढ्यात बेल वाजली. मी त्रासिकपणे पीपहोलमधून बाहेर पाहिले तर कोणतरी बाहेर उभे होते. मी वैतागून दरवाजा उघडला. बाहेरील व्यक्तीने मला गुड आफ्टरनून वगैरे म्हणून बोलायला सुरुवात केली. एका बिल्डिंग मटेरियलचा सप्लायर होता आणि काही प्रोडक्ट दाखवायला आला होता. माझा परत भ्रमनिरास झाला. नंतरचा दिवस असाच धावपळीचा गेला. आम्हाला काहीच एकांत मिळाला नाही. साहेब पूर्ण वेळ ऑफिसमध्ये होते. आम्हाला काही करायला मिळाले नाही. पण येता जाता मिळेल तसे मी कविता मॅडमला चोरटा स्पर्श करत होतो. एक दोनदा त्या माझ्या सेक्शनमध्ये आल्या तेव्हा मी त्यांच्या छातीला हात लावून दाबला आणि एकदा त्यांच्या योनीला मी साडीवरून चोरले. पण त्या व्यतिरिक्त आम्हाला काही करता आले नाही. थोडी सवड मिळाल्यावर मी त्यांना म्हणालो, काय मॅडम, मी तुम्हाला तृप्त करतोय पण माझी तृप्ती होत नाही. सॉरी हा सागर, पण मी काय करू, कोणी ना कोणी येतेच ना पटकन. हो ना, माझी नशीबच गांडू आहे. जाऊ दे, पण नेक्स्ट टाइम मी पहिला चान्स मारणार, मग तुमची तृप्ती. कळले? मी त्यांना वैतागून म्हणालो. ओके, पण तू काय करणार? मी भलते सलते काही करू देणार नाही हा. कविता मॅडमने लटकेपणाने म्हटले. ओके ओके, मी ते तेव्हाच सांगेन. मी फणकारत म्हणालो आणि योग्य संधीची वाट पाहत राहिलो आणि ती संधी लवकरच आली. तर मित्रांनो, या कथेचा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला? पुढच्या भागात सोहम आणि श्रद्धा यांची अजून काय मजा होते ते आपल्याला बघायला मिळेल. तर अशाच प्रकारे प्रेम देत राहा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.